हा आमचा डे 6 आहे. ओडिसावरून निघून आम्ही आता रांचीला चाललो आहे बाय ट्रेननी. पूर्ण रात्रभर ट्रेनमध्ये प्रवास केला आम्ही आणि नेचर तुम्ही बघू शकतात बाहेरचं की किती सुंदर आहे. खूप भूक लागलेली पण आम्ही ट्रेनमधलं खाणार नाही असं बोललो, पण एंडिंगला समोसा खाल्लाच. पण तो समोसा खूप टेस्टी निघाला. खरंच खूप टेस्टी समोसा होता. आता पुढे आम्हाला काय काय बघायला भेटतं हे आता पुढे बघूया. आता आम्ही रांचीला उतरलो आहे, झारखंडला. हा दिवस 5वा आहे आय थिंक. आता आम्ही खातो इकडचं आलू चाट आणि असं लोकल फूड. तर बघू टेस्ट कशी आणि काय कसं. तिथं आम्ही एकच दिवस आहे आणि निघून जाणार. चला. पण ट्राय करतोय लिट्टी चोखा. मी फर्स्ट टाइम ट्राय करतोय. नकुलने तर केलं आहे. आम्ही पॅटीस ते खाल्लं. पॅटीस सारखंच काहीतरी होतं पण टेस्टी होतं. दहीवडा पण खाल्ला. आता हे ट्राय करून बघू कसं लागतं. आम्ही रांचीला आहे. असं बघायला गेलो तर रांचीमध्ये आम्ही 6-7 तासच होतो, कारण आम्हाला जिथं जायचं होतं तिकडचा प्रवास ट्रेननी 2 दिवस होता. तर 2 दिवस ट्रेनमध्ये काढण्यापेक्षा आम्ही बोललो की एक दिवसचा ट्रेनचा प्रवास घेऊन रांची पण एक्सप्लोर करूया. आणि आम्ही बाईकसुद्धा रेंट केली. बोललो रांची बाईकने एक्सप्लोर करूया. पण जेव्हा बाईक देणार आला तर आम्हाला एक्स्ट्रा पैसे मागायला लागला की मी तुम्हाला स्टेशनला घ्यायला त्याचे एक्स्ट्रा पैसे लागतील असं तसं हे. तर आम्ही बोललो ठीक आहे चल जाऊ दे. नंतर तो आम्हाला बोलला की तुम्हाला एक्स्ट्रा पैसे पण द्यायला लागले, तुमचा टाईम वाढला. आम्ही त्याला आधीच बोललो की 4-5 तासच आहे आणि आम्ही त्याला 1 डेचे पैसे दिलेले मेन्शन होतं. 1 डेचे पैसे मेन्शन होतं पण आम्ही त्याला बोललो की 4-5 तासच लागणार आहे आम्हाला. तरी तो आमच्याकडे एक्स्ट्रा पैसे मागायला लागला आणि भला मोठा फॉर्म पण भरून घेतला. तर नकुल बोलला की बिलकुल नाही. तर तिथून थोडी तू म्हणून आम्ही बाईक रेंट केली नाही आणि आम्ही रिक्षानेच फिरायला गेलो. वैसे नॉर्मली भी बाहर निकलता है दोन्ही. बाजार का मार्केटिंग जाता था. हाँ सब्जी की मार्केटिंग कोई उसी का घर का आदमी कोई सब्जी बेचता था ना. हाँ आप तो बड़ा आदमी हो गया. हाँ अभी तो बहुत बड़ा आदमी हो गया. तो अच्छा है. हाँ आलो आहे रांचीला. इथं फेमस काय तुम्हाला माहिती आहे? धोनी. दुसरं फेमस काय आहे? धोनीचा बंगला. धोनीचा जुना बंगला, धोनीचा नवीन बंगला. इथं फेमस असं एकदम फेमस काय नाही आहे. तरी पण एक फेमस आहे इथं अजून एक ठिकाण. स्वामी विवेकानंदांचा पुतळा. झूम नाही होणार पण इकडे बघा. पण त्याची पण एंट्री आणि तलाव पण त्याची पण एंट्री. रिक्षावाल्याला माहित पण नाही की फेमस आहे म्हणून. आम्ही रिक्षावाल्याला विचारलं. रिक्षावाल्याला माहीतच नाही कुठे. आणि हे सिटीच्या 15 मिनिटाचं आहे. त्याला माहीत नाही हे टुरिस्ट प्लेस आहे आणि हे माहीतच नाही कुठे आहे. म्हणजे बघितलं इकडचे टुरिस्ट प्लेस पण लोकांना माहीत नाही आहे. रिक्षावाल्यांना माहीत नाही. तर आम्ही त्याला एक्सप्लेन करत गुगल मॅपने आम्ही इथपर्यंत आलो आहे. तर आम्ही रांचीच्या टुरिझममध्ये आम्ही आमचं योगदान देतो आहे. तर प्लीज रांचीवाले बघत असाल व्हिडिओ तर आम्हाला जय झारखंड, जय जंगल जमीन. सेम जय झारखंड. बाय. जंगल जमीन. जय जंगल जमीन. तर मी आता जास्त माझी MB यूज नाही करणार कारण की मला पुढच्या सिटीमध्ये जास्त MB पाहिजे. तर बाय. सिटी खूप मस्त आहे. मला या सिटीवर मला एक गाणं आठवतं आहे. बोले जो कोयल बागों में है. कोणाला माहिती आहे त्यांना माहिती आहे. ज्यांना नाही माहीत जाऊ द्या. हे ओपन झालं आहे. स्वामी विवेकानंदचं स्टॅच्यू आहे. 33 फीटचं आहे. हे एक बाला तलावच्या बाजूला स्थित आहे. तुम्ही बघू शकतात आजूबाजूला. हवा मस्त आहे. हा तो स्टॅच्यू आहे. आणि इथं वातावरण खूप शांत आहे. पीस मिळतो इथं. याच्या पुढे आम्ही व्हिडिओ बनवू शकलो नाही कारण की आम्हाला स्टेशनला पोचायचं होतं आणि सोर्स काहीच नव्हता. बस, रिक्षा, टमटम असं करत आम्ही स्टेशनला पोचलो. ते पण 1.5 किलोमीटर आम्ही चालत गेलो तेव्हा आम्ही स्टेशनला पोचलो. पण याचा पुढचा व्लॉग खूप फनी असेल. तुम्हाला खूप मजा येईल. तो नक्की बघा.
आणि हा ब्लॉग इथंच संपतो.